या ठिकाणी आज निलंगा विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक होती आणि नक्कीच काही ज्या गोष्टी होत्या त्या बसून आम्ही विचारविनिमय केलेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये जो काही विषय असेल तो माननीय मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना मी सादर करेन आणि निश्चितपणाने जी सगळ्यांची भावना लक्षात घेतलेली आहे, सगळ्यांचे विचार ऐकून घेतलेले आहेत आणि निश्चितपणाने सर्वांना न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन आणि मी सुद्धा एक सामान्य शिवसैनिकापासून पर्यंत आलेलो आहे। राज्यामध्ये सध्या तुमचा म्हणजे 2 नंबरचा पक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणात तो व्यापक स्वरूपात वाढलेला आहे आणि शिंदे साहेबाचं मोठं काम आहे, तरी देखील कार्यकर्त्यामध्ये समन्वय दिसत नाही लातूर जिल्ह्यातल्या। नेमकं काय कारण आहे साहेब? नक्कीच त्यामध्ये समन्वय साधण्यासाठीच मला शिंदे साहेबांनी या ठिकाणी पाठवलं संपर्क प्रमुख म्हणून आणि हा माझा पहिलाच दौरा आहे आणि नक्कीच मी पुढे सुद्धा जेव्हा येईल तोपर्यंत मी नक्कीच सर्व जे काही गटतट असतील किंवा जे काही विषय असतील ते सर्व संपवून आम्ही एकदिलाने सर्वजण एकनिष्ठाने काम करू एवढं निश्चितपणाने सर्वांनी कबूल केलेलं आहे आणि त्याच्यावर निश्चितपणाने पुढे भविष्यामध्ये जे काही प्रत्येकाला न्याय देऊन आम्ही प्रत्येकाला जे काही त्यांची मागणी आहे किंवा जे काही त्यांचं म्हणणं आहे ते सर्व ऐकून शिंदेसाहेब जो निर्णय घेतील पदांच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी असतील त्या मिटवून आम्ही आता साधारणतः ही बैठक संपलेली आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे चांगलं वातावरण करून या ठिकाणी तो परत जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हा प्रमुख असतील किंवा काही पदाधिकारी असतील त्यांनी जे एकतर्फी कार्यक्रम राबवला आणि एकतर्फी निर्णय घेतले त्यामुळेही काही पदाधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आलं तुमच्या पक्षातून। नेमकं म्हणजे काय चुका होत्या त्या पदाधिकाऱ्यांच्या, कशामुळे बडतर्फ केला तुम्ही? या बाबतीमध्ये निश्चितपणे आज आमचे विचार विनिमय झालेले आहे आणि याच्यामध्ये जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या माननीय मुख्य नेते म्हणून शिंदे साहेबांना मी सांगणार आहे। लेखी स्वरूपात सर्वांनी निवेदन सुरू दिलेलं आहे आणि आता यापुढे मागच्या गोष्टी विसरून आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी सर्वांना सांगितलेलं आहे की आता ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या पुन्हा येणार नाही, तर आता आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे 3 वर्षांनी पुन्हा लोकसभा विधानसभा आहे आणि मुख्य म्हणजे मी ज्या गोष्टींसाठी आलो होतो तो SIR म्हणजे मतदार नोंदणीचा जो विषय आहे आणि सखोल पुनर्निरीक्षण आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी आलेलो होतो आणि ती भूमिका माझी सर्वांना समजून सांगितलेली आहे आणि निश्चितपणाने सर्वांनी ऐकून घेतलेली आहे आणि पुढे निश्चितपणाने निलंगा विधानसभेत किंवा इथं लातूर लोकसभेमध्ये सुद्धा काही महिन्यांमध्येच मी निश्चितपणे चांगलं वातावरण करून दाखवेन आणि जे शिवसैनिक म्हणून सर्व आम्ही काम करू आणि शिंदे साहेबांच्या हात